राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्या, कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम। आता माघार नाही, बच्चू कडू यांचा राज्य सरकारला इशारा। कर्जमाफीची जोरदार मागणी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा। राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार, विदर्भ आणि कोकणामध्ये पावसाचा जोर अधिक राहणार। मागील आठवडाभर राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने उघडीप दिली होती, मात्र आता राज्यामध्ये पावसाला पोषक स्थिती। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। ज्या शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की थकीत असलेली रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते, अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची प्रतीक्षा होती, त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे, सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे पुढे पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कांदा विक्रीची थकीत बिले त्वरित द्या, विधान भवनातील बैठकीमध्ये पणन मंत्री रावल यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत। कांदा विक्रीची थकीत बिले त्वरित देण्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आता अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पावसाअभावी पिके गेली, पंचनामे करून आर्थिक मदत द्या, ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा, पावसाअभावी शेतकऱ्यांचे झाले नुकसान, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। पीक विम्यातील घोटाळेबाज शासकीय लाभास मुकणार, बोगस पीक विमा भरणाऱ्यांचा आधार क्रमांक तर CSC चालकांचा ID होणार आता ब्लॉक, राज्य सरकारचा निर्णय। दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा, अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य। शिवसेनेची फटाफूट ही मनाला वेदना देणारी घटना आहे, पण दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा। कृषी विमा योजनेच्या अर्जासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी व ई-पीक पाहणी आवश्यक, 31 जुलै अंतिम मुदत, शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन। केळी बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान, हवामान यंत्राच्या दोषामुळे भरपाई मिळणार, रावेर तालुक्यातील स्थिती, शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची प्रतीक्षा। मासरोळ परिसरामध्ये होमनी अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटामध्ये, उपाययोजना आणि नुकसान भरपाईची मागणी। राज्य सरकारचा ॲग्रीस्टॅग आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार आता फायदा, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार 1500 रुपये। जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला असून आता लवकरच जुलै महिन्याचा देखील 13वा हप्ता जमा होण्याची शक्यता। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 75,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 55 कोटी रुपयांची भरपाई होणार जमा, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। यामध्ये आता धाराशिव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 75 कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची प्रतीक्षा होती, त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त या व्हिडिओला आता शेवटपर्यंत पाहत चला। कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांचा निर्धार, बळीराजाच्या मदतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना। शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते आणि ते पूर्ण करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असून आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा या ठिकाणी लागली आहे। राज्य सरकारने कर्जमाफी करण्याचे स्पष्ट केले असले तरी नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष। बोगस बियाणे विक्रीवर कडक कारवाई होणार, कापसाच्या बोगस बियाणे विक्री रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या राज्यासह परराज्यातील गुन्हेगारांवर आता कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यामध्ये येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली आहे। बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे देखील आता नुकसान झाले असल्याचे चित्र आहे।
पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर, शेतकरी चिंतेमध्ये. 12 दिवसांपासून पावसाची दडी, खरीपाच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांना दमदार पावसाची लागली आहे प्रतीक्षा. मान्सून पुन्हा सक्रिय, राज्यामध्ये आजपासून 18 जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जाहीर. गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहे. अवकाळी पावसाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले निवेदन. शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारने देखील आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून गत वर्षीच्या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती. त्यानुसार आता तब्बल 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे. गत वर्षी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाई जमा करण्यासाठी राज्य सरकारने जार निर्गमित केला असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. मात्र पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे. KYC केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील 40,000 शेतकऱ्यांची चिंता वाढली. PM किसान योजनेचे अनुदान संकटामध्ये, शेतकऱ्यांना फार्मर ID काढण्याचे आव्हान. PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने फार्मर ID अनिवार्य केला असून आता शेतकऱ्यांना फार्मर ID काढण्याचे वारंवार आव्हान केले जात आहे. सोयाबीनच्या वांस बियाणाचा शेतकऱ्यांना बसला फटका. कृषी केंद्र चालकाविरोधामध्ये कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार, कारवाई करून शेतकऱ्यांना आता भरपाई देण्याची शेतकऱ्यांमधून केली जात आहे मागणी. शेतकऱ्यांचे नुकसान. 1.5 लाख शेतकऱ्यांची नव्या पीक विमा योजनेला दांडी. हिंगोली जिल्ह्यातील चित्र. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद. शेतकऱ्यांची सरकारवरती नाराजी. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे सरकारचे आव्हान. PM किसानच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम. केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. नेमका PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. त्याचबरोबर आता कोणत्याही लिंकवरती क्लिक न करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे. कारण की कोणत्याही फ्रॉड लिंकवरती क्लिक करून शेतकऱ्यांची आता फसवणूक होत असल्याचे चित्र असल्यामुळे शेतकऱ्यांना आता सतर्कतेचा इशारा. शेतकरी कर्जमाफीला कात्रजचा घाट. उपाययोजनांसाठी समितीची स्थापना. कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आता जोर वाढला असून राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट केले असले तरी राज्य सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक ऐकत चला. पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 12 दिवसांच्या जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता पीक विमा योजनेतील रखडलेली भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. खरीप 2024 मधील 400 कोटी रुपये आणि रब्बी 2024-25 मधील साधारणतः 207 कोटी रुपयांची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे येत्या 15 दिवसांच्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार अशी सरकारची माहिती. आता शेतकऱ्यांना देखील दिलासा. मनरेगाचे 62 लाख रुपये आले शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. पारथोडी येथील शेतकऱ्यांना होती प्रतीक्षा. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विहिरीचे अनुदान जमा झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे. तब्बल 62 लाख रुपयांचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असल्यामुळे पाथर्डी येथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सावकारी जचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय. प्रशासक विद्याधर अनासकर यांची माहिती. डबघाईला आलेल्या 20 जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना आता पुरवठा देखील केला जाणार आहे. तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक ऐकत चला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत. मात्र नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि
पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजेच की आता याच जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी। अवकाळीचा प्रादुर्भाव 350 हेक्टरवरील मका धोक्यामध्ये हिसोडा परिसरामध्ये शेतकरी त्रस्त कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना गरज। अळीचा प्रादुर्भाव असल्यामुळे आता मका धोक्यामध्ये असल्याचे चित्र। टस्कर रानडुकरांकडून 25 एकरातील ऊसाची नासधूस, घाटरवाडीतील स्थिती ड्रोनच्या साह्याने हुसकविण्याचा प्रयत्न अयशस्वी। वन्य प्राण्यांमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। सिन्नर तालुक्यामध्ये 34,615 लाभार्थ्यांची केवायसी अजून बाकी। लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आव्हान। नो केवायसी नो रेशन सप्टेंबरपासून होणार आता अंमलबजावणी। रेशनच्या लाभासाठी केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे 31 जुलैपर्यंत आता केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे। जर केवायसी केली नाही तर रेशनचा लाभ बंद केला जाणार असल्याची माहिती। लासलगावी जुलै अखेरपर्यंत होणार 5,000 मेट्रिक टन कांदा खरेदी। नाफेड NCCFवर राहणार दक्षता समितीची नजर। शेतकरी संघटनाची बाजार समितीतच खरेदी करण्याची देखील मागणी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर लासलगावी जुलै अखेरपर्यंत आता 5,000 मेट्रिक टन कांदा खरेदी होणार असल्याची देखील या ठिकाणी माहिती आहे। सोने पुन्हा 1 लाख पार, 10 दिवसांमध्ये 1,600 रुपयांची वाढ। जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोने बाजारामध्ये सातत्याने चढउतार सध्या पाहायला मिळत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर आता सोन्याने पुन्हा एकदा 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला असल्याचे चित्र आहे। पीक कर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट। पावसाळी अधिवेशनापूर्वी कर्जमाफीच्या विषयावरून झालेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागली होती, मात्र ती धुळीस मिळाली। मात्र आता शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले असून कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।